पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली एक 16 वर्षांचा तरुण मुलगा लिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. तो इतका तेजस्वी होता जसा काही परमेश्वराचा अवतार होता. त्याला पाहताच गावातील सगळी लोक त्याच्या दर्शनासाठी लिंबाजवळ जमा झाली. योगायोगाने त्याच वेळी एका खंडोबा देवाच्या भक्ताला दृष्टांत झाला की याच तरुणाने काही काळ लिंबाखाली असलेल्या भुयारात तपस्या केली. त्या भक्ताच्या दृष्टांतानुसार लोकांनी लिंबाखाली जमीन खोदली आणि त्यांना एक भुयार दिसून आला. आतमध्ये एक दिवा प्रज्वलित होता. तो पाहता सगळ्या लोकांनी त्या तरुणाचा जय जयकार केला. तो तरुण म्हणजे आधुनिक संत श्री साईबाबा. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. तर एकदा राधाबाई देशमुख नावाची बाई साईबाबांकडे आली. बाबांनी आपल्याला गुरुमंत्र द्यावा अशी तिची इच्छा होती. तिने हट्टच धरला, अन्न पाण्याचा त्याग केला. साईबाबा तिला म्हणाले, अगं माझ्या गुरुने जर मला काही गुरुमंत्र दिला नाही तर मी तुला गुरुमंत्र कुठून देऊ? ती बाई काही ऐके ना. 3 दिवस ती बाई उपाशी होती. नंतर साईबाबा तिला म्हणाले, माझा गुरु अवलिया होता. त्याने गुरुदक्षिणा म्हणून 2 पैसे घेतले आणि 2 गोष्टी मला दिल्या. पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी. परमार्थात गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी पाहिजे. कोणतीही गोष्ट झटपट मिळत नसते. त्यासाठी धैर्य धारण करावं लागतं. प्रत्येक गोष्टीकरिता तपश्चर्या करावी लागते. योग्य वेळेची वाट पाहावी लागते. त्यामुळे शिर्डीला आल्यावर प्राप्त होणारी मनशांती आणि मिळणारा आत्मविश्वास भारतासकट जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. माऊली ज्यांचा जन्म, जात, धर्म, पंथ याबाबत कोणतीच माहिती न मिळणारे आणि हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मांमध्ये श्रद्धास्थान असणारे श्री साईबाबा एक भारतीय अवलिया फकीर होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचं वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखलं जातं. इथूनच साईबाबांनी सर्वांना श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र दिला. भक्तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्या रूपात 1856 मध्ये शिर्डीला लिंबाखाली प्रकट झाले. ते शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहायचे, ज्याला ते द्वारकामाई म्हणायचे. ते नेहमी पांढऱ्या रंगाची मांजरपाटाची कफनी परिधान करायचे. डोक्यालाही पांढरे फडके बांधायचे. अनेक वर्ष तरट्याचा तुकडा हेच त्यांचं आसन होतं. साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसायचे. हळूहळू त्यांची महती लोकांच्या लक्षात आली. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्यांच्या अवतार कार्याच्या उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शिर्डीकडे आकर्षित केलं. पुढे द्वारकामाईला राज दरबाराचं स्वरूप प्राप्त झालं. तरी सुद्धा साईबाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही. भक्तांना त्यांचं ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्ष प्राप्त व्हायचं. साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सगळे लोक समान होते. त्यांनी सर्व धर्म समभावतेची शिकवण दिली. साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मालिक एक हाच उपदेश केला. कुणाची निंदा करू नये, सत्यानं वागावं, भुकेलेल्या अन्न आणि तहानलेलेला पाणी द्यावं, कुणाचा द्वेष, मत्सर, हेवादावा करू नये, अहंकार असू नये, अडलेल्याला परोपकारी वृत्तीनं मदत करावी, ईश्वरी सत्ता श्रेष्ठ मानून नेहमी ईश्वराचं स्मरण करावं असा उपदेश ते कायम करायचे. जात, धर्म, पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती असा कोणताच भेद त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे शीख, हिंदू, मुसलमान, पारशी अशा सगळ्याच समाजातील लोक त्यांचे भक्त आहेत. 15 ऑक्टोबर 1918 दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली. आजही साईबाबांच्या कृपेने त्यांच्या भक्तांना त्यांचा अनुभव येतो. त्यामुळे साईबाबांप्रती श्रद्धा आणि सबुरी असते. त्यांच्या दरबारी आलेल्या भक्तांच्या सर्व व्यवहारी अपेक्षा, मनोकामना त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचतात आणि ते त्या पूर्णही करतात. कुणी साईबाबांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्वसामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.